नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाक कायम शत्रू, मोदी शहांनी परवानगी दिल्यास युद्धात जायला तयार। कर्नाटकातील मंत्री आक्रमक। पती कामावरून घरी आला आणि पत्नीसह 3 लेकींचे मृतदेह दिसले, पोलिसही हादरले। हृदयद्रावक, मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब, 20 दिवसापूर्वी आलेल्या 4 जणांचा मृत्यू। रोज 24 तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा, पाठीच्या कण्याची वाजले 3-13, परिस्थिती गंभीर। सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे। कोयता काढला, पुण्यातील बिबेवाडीत भर रस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडिओ व्हायरल। पाकिस्तानचे पीएम शहबाज शरीफ यांच्या यूट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्यांचे एक्स अकाउंटही ब्लॉक। भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवड्याभरात 10 लाख हल्ले। पहलगाम हल्ल्याबद्दल बोलणं सोनू निगमला पडलं महागात, कन्नड समुदायाचा संताप, गायकाविरोधात एफआयआर दाखल। अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन तुळजापूरला निघाले, वाटेत कुटुंबावर काळाचा घाला, पुण्यातील एकाचा मृत्यू, 4 जखमी। पहिले केस गळती, मग नख गळती आणि आता बुलढाण्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण, नेमकं काय घडतंय? भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार, पाकिस्तानचा थैथयाट, पुन्हा पोकळ धमकी। गोव्यात श्री लईराई जत्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी, मंदिरात 1000 पोलीस तैनात, नेमकं काय घडलं? फिलिपाईन्ससोबत आमचा धर्म जुळलाय, झेंडे जाळले तर विरोध करू, अबू आझमींनी पुन्हा एकदा ओकली गरळ। उल्लू ॲपवरील हाऊस अरेस्ट शो वादाच्या भोवऱ्यात, आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, एजाज खान यांच्या अडचणीत वाढ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।